आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, बाबा कशाला जातात ते कोर्टात? सावी, तू तुझ्या बाबांना सांग ना त्यांचं काम कॅन्सल करायला. तुला ते पॅरेंट्स मीटिंगला हवेत ना. बाबा, आई म्हणते की कॅन्सल करा. तू करशील ना? खरंच कॅन्सल केलं असतं, पण काय ना साऊबाळ, मला त्यावेळेस नाही करता येणार. कॅन्सल जावंच लागणार. नाही बाबा, तू यायचंस. साऊ, मला खरंच जमणार नाहीये. बाबा, पण मला नाही माहिती, पण तू यायचंस. मी खरंच. सावी, बस. तुझ्या बाबाला जिथे जायचं ना तिथे जाऊ दे. मी येते ना तुझ्यासोबत पॅरेंट्स मीटिंगला. बस. आणि याच्या पुढच्यावरती चर्चा नकोय. थँक्यू सुंदरी, खरंच तुम्हाला कोर्टात जाऊन देतेस. थँक्यू. सावी, तू आज जाऊन जर अभ्यास कर. मला बाबांशी बोलायचंय. आई, तिला काहीतरी करून खाऊ घाल. जाऊ, नीट अभ्यास करायचा. हो. हा, नीट अभ्यास करायला बस. मी येतो आणि सगळं अभ्यास झाला की मी चेक करेन काय अभ्यास झालाय. हे सगळं काय चाललंय तुझं? तुला चांगलंच माहिती मी कशाबद्दल बोलतेय. काय चाललंय? काय करतोय मी? आळस देतो. अजून काय करतोय मी? नाही ग, खरंच नाही माहित तू कशाबद्दल बोलतेस. तू कोर्टात का चाललायस? तुला फक्त तुझी सावी तुझ्या जवळ हवी आहे ना. मग ती आहे ना आता. तुला जे हवं ते मिळतंय, मग तू असं का करतोयस? काय होते माहितीये का, सावीला मिळवणं माझा हेतू होता आहे, पण त्यासोबत तुला त्रास पण द्यायचा ना मला. हो खरं ग, जेवढ्या यातना मला झाल्या तेवढ्याच यातना तुला सुद्धा झाल्या पाहिजेत ना. माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला माझ्याकडून हिरावून घेतलंस तू. बघ आता, मी तुझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला हिरावून घेणार तुझ्याकडून. स्वतःच्या जवळचा व्यक्ती स्वतःपासून दुरावणं काय असं ना हे तुला सुद्धा कळलं पाहिजे. ज्या दिवशी ते होईल ना, त्या दिवशी एवढा आनंद होईल ना मला, एवढा. त्या दिवशी तुला कळेल माझं दुःख. ठीक आहे, तुला कोर्टात जायचंय ना, जा कोर्टात. तर तुझंही सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. ते काय लपून राहणार नाही. मग सावीला हे देखील कळेल की 6 वर्ष तूच अनु मॅडमला किडनॅप केलं होतंस. मग कोर्टाला तर सोड, सावीला काय उत्तर देणार तू? ठीक आहे, तुला सिद्ध करायचं ना, तू बिंदास्त. एक मिनिट, तू मला सांग, तू कसं सिद्ध करणार? पण घरातल्यांना उभं करणार आहेस कोर्टात माझ्या विरुद्ध? आणि आता तर तू अनुलाही उभं नाही करू शकत कोर्टात, कारण तुझ्याचमुळे अनु या जगात नाहीये ना. मग काय करणार? कसं सिद्ध करणार? पण मी सिद्ध करू शकतो. गेली 6 वर्ष तू सावीला काय खोटं सांगतेस की मी तुझी आई आहे. तू आई नाही आहेस, अनु आहे तिची आई. हे मी कोर्टात 2 मिनिटात सिद्ध करेल. मग त्यानंतर तुला जे करायचं कर, मला काही नाही बाबा. किती निर्लज्ज रे तू. सुंदरी, आय एम सॉरी. आय एम सॉरी बाबा. आय एम सॉरी. आई, तू बाबांवर हात का उघडलास? नाही ग सौ, हे बघ बघ, सुंदरीची काहीच चूक नाही. उद्या एवढ्या महत्वाच्या मीटिंगला मला येता येत नाही ना, म्हणून तुझी आई मला पनिशमेंट देते. हे बघ, मारते मला, म्हणून मारते. सॉरी बट सुंदरी, आय एम व्हेरी सॉरी. मी याच्यासाठी काहीतरी परत करेन. नेक्स्ट टाइम मी असं नाही करणार. प्लीज स्माइल कर, प्लीज स्माइल कर. सुंदरी, आय एम सॉरी. आता सावीला सुंदरी पासून लांब करण्याचा मार्ग सोपा झाला. चला, मजा आहे.
परत त्या अननोन नंबरवरून कॉल. काय प्रॉब्लेम याचा? 10 वेळा कॉल करतोय. सांगितलं होतं ना कोर्टात जायचं नाही म्हणून, मग का जातोस? ए, तू कोण आहेस मला सांगायला? तुम्ही कोर्टात जायचं नाही जायचं, मी काय करायचं काय नाही करायचं? हा, हे बघ, पुन्हा एकदा नम्रपणे सांगतोय, आम्हाला येऊन भेट. ते तुझ्याच हिताचं आहे. आणि जर तू आला नाहीस तर काय काय नाही आलो, नाही येत तर काय? आमचे बॉस चिडतील. कोण तुझं बॉस एवढं मोठं लागून गेले की त्याची भीती दाखवते मला? भीती दाखवायला कशाला पाहिजे? नाव समजलं की आपोआप घाबरशील. खरंच सांगू? वा, आवडलंय. कॉन्फिडन्स मला प्रचंड आवडला. ह्या कॉन्फिडन्स वरती चल, नाव सांग. काय नाव आहे तुझ्या बॉसचं? साहेब. साहेब? साहेब तर गेली ना वर. साहेब कधी मरत नाही. बोलायचंय का तुला आता फोनवर त्यांच्याशी? उद्या कोर्टात जाण्याआधी येऊन साहेबला भेट. येशील ना? ठीक आहे, येऊन भेट तुम्ही. बाय. आई चल ग, मी निघाले पॅरेंट्स मीटिंगला. सरू ऐक ना, आज आदित्य कोर्टात जाणार आहे, त्याबद्दल काही विचार केलास का तू? सरू, केसचा निकाल त्याच्या बाजूने लागला तर काय करायचं का आपण? अगं आहे, एका दिवसात असं सगळं नसतं होत. ही खूप मोठी प्रोसिजर असते. आणि असं जर असेल ना तर आपणही आपली बाजू मांडू शकतो. आणि काही हो, एक गोष्ट तू लक्षात ठेव, आदित्य सावीला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ शकत नाही. सावी इथेच राहणारे कायम माझ्याजवळ. चला निघायचं? अगं पण आई, बाबा कुठे आहे? बाबा गेला त्याच्या कामासाठी, नाही येणार ते. आपण दोघं जाणार. चल. अगं आई, पण पॅरेंट्स मीटिंगला बाबा पाहिजे ना. सावी तुला सांगितलं ना, बाबा येणार नाहीये, मी येते पॅरेंट्स मीटिंगला. बस. नको तिथे हट्ट करते. काय? हा, मला कशाला आणलंयस इकडे? आधी बोललंस रस्त्यावर आहे, रस्त्यावर आल्यावर हे काळं कापड घातलं डोक्यावर. आणि काय या रूम मध्ये? रूम दाखवायला आणले की काय? चल जा, बॉसला बोलव तुझ्या. जा बॉसला बोलव जा. लाईट का गेली ही? बघ, माझ्याकडे फार वेळ नाही आहे फालतूगिरीला. काय बोलतोय मी? ए बाबा, जाऊ दे मला. का अडकवून ठेवलं इकडे? माझा तुझा काय संबंध आहे? हॅलो, एक्सक्यूज मी.